नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कौंच बीज, ज्याला मराठीमध्ये वेगवेगळी नावं आहेत, जसे की खाजकुयली, कपिकच्चू, कौंच वानरी, कुहिलेवे बीज, आत्मगुप्ता, दुस्पर्शा आणि गुप्ता असेही याला म्हणतात। याला फार्मसी हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीमध्ये म्युकुना प्युरिन्स असेही म्हणतात। या व्यतिरिक्त आमच्या भागामध्ये याला काचकुरी किंवा काचकोऱ्या असेही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। होडी करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे खाजकुयली। आम्ही दुसऱ्या तिसऱ्या वर्गामध्ये असताना शाळेमध्ये भांडण झाल्यास कॅरी बॅगने दुसऱ्याच्या शर्टमध्ये काचकुऱ्या टाकायच्या। त्याचं कारण त्याच्यावरील असलेल्या केसाने शरीराला खाज सुटते व पुरळ येऊन जळजळ सुरू होते व त्यानंतर आपल्याला मज्जा वाटते। असं करू नका, एवढी भयानकी वनस्पती आहे तर असं नका करू। मी सहज सांगितलं, साधारण त्याला हात जरी लावला तरी हाताला खाज येऊ शकते। खाजकुयरीच्या मध्ये दुसरा एक प्रकार असतो, तो सध्या ग्रामीण दैनंदिन आहार शैलीत त्याचा वापर करतात। त्याचा वापर आंब्याच्या कैरीसारखा करता येतो। कच्च्या खाजकुयरीला कापून त्यामध्ये मोहरीची चटणी टाकतात व कच्ची जेवणासोबत वापरतात। याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या खाण्याच्या काचकुयरीमुळे कुठलीही अंगाला तोंडाला खाज येत नाही। मुख्यतः ही आत्ताच्या म्हणजे दिवाळीनंतर 1 महिन्याभरामध्ये खाण्यासाठी येते। आमच्याकडे हळद पिकाच्या कडेच्या साईडने जी एरंडाची झाडं असतात त्या झाडाच्या साईडने लावली जातात, कारण त्या झाडाच्या सहाय्याने त्या वेली झाडावर जातात। बहुतेक या खाण्याच्या खाजकुयरीला खाजणाऱ्या खाजकुयरीपासूनच बनवले असावे, म्हणजे ज्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो, हायब्रिड व्हरायटी म्हणतो, किंवा मग नेचरपासून पण 2 झाडे बनवली किंवा वनस्पती सारखे बनवले असावे। नशीबवान किंवा श्रीमंत आहेत ते लोक ज्यांना अजूनही ग्रामीण जीवनशैलीमध्ये अशा आरोग्यवर्धक भाज्या मिळतात। चला तर जास्त वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत याचे उपयोग। तर उपयोग नंबर 1, लैंगिक आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे ते पाहूया। कौंच बीजामध्ये एक लिओडोपा नावाचा अमायनो ॲसिड आहे, ज्यामध्ये डोपामाइन सारख्या न्यूरोट्रान्समीटर हार्मोनला चालना मिळण्यास मदत होते, ज्यामुळे लैंगिक आरोग्य सुधारते। हे घटक टेस्टोस्टेरॉन सारख्या सेक्सुअल हार्मोनची पातळी वाढवतात, शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारतात। यामध्ये असलेले वृक्ष गुणधर्म हे कामोत्तेजक गुणधर्म आहेत, ज्यामुळे लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते। नंबर 2, तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात। यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि ॲडॉप्टोजेनिक गुणधर्मामुळे तणाव कमी होण्यास मदत होते। ॲडॉप्टोजेनिक गुणधर्म हे शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी कमी करून तणाव आणि चिंता कमी करण्याचं काम करतात। नंबर 3, शारीरिक ताकद वाढवण्यास मदत होते। एल-डोपा असलेल्या घटकामुळे शरीरातील ग्रोथ हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि त्यांची वाढ होते। या व्यतिरिक्त यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि शारीरिक तग धरण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतात। एकंदरीत यामध्ये असलेले एल-डोपा अमायनो ॲसिड, प्रथिने, अँटीऑक्सिडंट, मॅग्नेशियम आणि लोह शारीरिक बल वाढवण्यास मदत करतात। नंबर 4, वंध्यत्व आणि नपुंसकत्व यासाठी सर्वात जास्त याचा वापर होतो मित्रांनो, कारण कौंच बियाचा वापर वंध्यत्व आणि नपुंसकता यावर उत्तम उपाय म्हणून काही डॉक्टर्स आणि जे आयुर्वेदाचार्य पुरुषांना कौंच बीज चूर्ण देतात। पण लक्षात ठेवा, याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत, जसे ॲलोपॅथिकचे आहेत, पण ह्यापेक्षा ॲलोपॅथिकपेक्षा कितीतरी प्रमाणानं किंवा सर्वात कमी याचे साईड इफेक्ट्स आहेत असं म्हणलं तरी काही हरकत नाही। जसं की याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पोटाशी निगडीत पचन समस्या, काही प्रमाणामध्ये यामुळे ॲलर्जी होऊ शकते, किंवा डोपामाइन सारख्या घटकामुळे हार्ट रेट वाढून अटॅक सारख्या समस्या येऊ शकतात। त्यामुळे ब्लड प्रेशर हाय होण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे MD-MS आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करा, किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर यांच्या सल्ल्यानुसारच याचा वापर करा। तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा। 4 लाईक आणि सबस्क्राईबसाठी आपल्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवणं आपला हेतू नाही। खरोखर उपयुक्त औषधी, योग्य माहिती आणि माझ्या मेहनतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल या बटनावरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपला प्रतिसाद पाहून अजून तुमच्यासाठी दैनंदिन आरोग्यवर्धक माहिती व व्हिडिओ आणण्यास मला मदत होईल। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, धन्यवाद।